नागपुर के रामनगर स्थित जनार्दन स्वामी योग अभ्यासी मंडल द्वारा योग मूर्ति जनार्दन स्वामी के समाधि दिवस के अवसर पर समाराधना उत्सव का आयोजन हुआ। इस दौरान महापौर नीता ठाकरे और मनपा स्थायी समिति के अध्यक्ष शिवानी दानी वखरे भी शामिल हुई और जनार्दन स्वामी को श्रद्धांजलि अर्पित की। आज पूज्य स्वामी श्री जनार्दन स्वामी महाराज यांच्या समाराधनाच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे आजही या ठिकाणी रामनगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शहरातील सर्व योगाभ्यासी मंडळांनी एकत्र येऊन हा दिवस हे महापर्व साजरं केलं आहे। निश्चितपणे एवढंच म्हणता येईल की श्री खांडवे गुरुजी यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांची सर्व टीम जी शहरभर सर्व लोकांना योगासनासाठी त्यांचं जीवन शरीर आणि मन दोन्ही निरोगी आणि चांगलं राहावं आणि त्या माध्यमातून समाजासाठी ते अतिशय पॉझिटिव्हली समोर त्यांनी जावं या अर्थाने हा कार्यक्रम आजच्या दिवशीच नव्हे, म्हणजे कार्यक्रम जरी आजच्या दिवशी असेल तरी वर्षभर 365 दिवस हे जे काम केलं जातं त्या संदर्भात या सर्व लोकांशी भेटण्याचा योग आला आणि अतिशय म्हणजे त्यांच्याकडे असलेली ऊर्जा आमच्यामध्ये समाविष्ट करून घेऊन आपण समाजासाठी चांगलं काम करण्यासाठीची प्रेरणा या ठिकाणी मिळाली। आजच्या या शुभ दिवशी मी महापौर या नात्याने माझ्यासोबत शिवानीताई दानी या ठिकाणचे सर्व नगरसेवक श्री पाचपोर चौधरी आणि होलेजी या सर्वांच्या माध्यमातून आजच्या या शुभ पर्वाला खूप शुभ संदेश देते, शुभकामना चिंतते। जनार्दन स्वामींनी हे संन्यासी होते, स्वतःविषयी बोलत नव्हते बरं का। नागपूरमध्ये एवढं मोठं योग कार्य चालू केलं, निःशुल्क योग शिकवणे आणि त्यासाठी कशासाठी समाधान सुख आणि निरोगत्व माणसांनी प्राप्त करावं आणि ते करता करता त्याच्या जीवनात नारायणाचा मार्ग नारायणत्वाकडे जायचा मार्ग प्रशस्त व्हावा या दृष्टीने त्याची बुद्धी त्याची शक्ती त्याचं मन समर्पित व्हावं यासाठी करा हो नियमित योगासन असा संदेश देणारे स्वामीजी हे कुठेतरी एकदा खूप आग्रह कोणीतरी केला की बा संन्यासाला आणि योगाला पूर्वजन्म कळतो वगैरे असं, तर सांगा बरं तुमचा काय आहे। तर खूप आग्रह केल्यामुळे स्वामींनी सांगितलं माझा हा तिसरा आणि संन्यासाचा जन्म आहे आणि शास्त्र म्हणतं आहे संन्यासाचा 3 जन्म मिळाला तर तिसऱ्या जन्मानंतर मोक्ष मिळतो। स्वामीजींची ही इथली समाधी ही मोक्ष समाधी म्हणजे संजीवनी समाधी आहे। ज्ञानेश्वर माऊलीनंतर नागपूरमध्ये ही एकमेव संजीवनी समाधी आहे।